सरपंच ते गंटन आले दिसणार राव कुठं कुठं गेलाय तो काही दिसतच नाही गावामध्ये. तो मला असं वाटतं तो मुंबईला गेलाय. मुंबईला? मला शेवटची खबर आली त्यावेळेस मुंबई कानावर आलो होतो बा. मुंबईला? मुंबई जाऊ का तिकडे काय लोकांच्या किडण्या काढून की तो काय मग? नाही रो मी तर ऐकलं तो 4 धामला गेलाय. नाही नाही तो मुंबईलाच गेलाय. सरपंच मुंबईला गेला असला तर तपास करून बघा तिकडं काय गँगस्टर विंगस्टर झाला काय, एखाद्या गँग बिंग मध्ये गेला का काय. तिकडे लोखंडवाला कॉम्प्लेक्स वडाळा शूट आउट वगैरे इकडे चौकशी तरी करा. नाही हो तिकडे काय जात यार. गाडी कोणाची? गाडी मच भारी राव. अरे तो घंटे चर्किंगन गॉगलन बघा तो आवता आयला चेअरमन तुम्ही म्हणजे अंडरवर्ल्डचा डॉन तर नाही होऊन आलाय मुंबईला. तशी शंका येते. तू काय मंदिरात चालला काय? चला बरं चला चला चला. बघ ना सर. हो थांबा शेठ दर्शन घेत आहे. घंटन शेट? अरे घंटे कधी शेट झाला? बघा आता कधी सरपंच तुम्हीच बदल झालेला आहे त्याच्यात आता. आला घंट्या घंटन घंटन अरे ओळख तो का नाही चेअरमन आहे मी. ते गरीबात वाटून टाका. वाटून टाका. काय घ्यायचे का नाही सरपंच? सरपंचाला पण अरे का काय कामल्या? गाडीत चेकबुक आहे, एक चेक आहे सही केलेला, ती घेऊन या सरपंचाला द्या. सरपंच काय रक्कम टाकायची ना तुमच्या हाताने टाका आणि गावाच्या विकास कामासाठी वापरा पैसे. अय गंठन डबल सापडलं काय तुला कुठं? हा ना हे काय भानगडी आहे? अंबानी साहेबांनी दत्तक घेतले. अंबानी साहेब दत्तक घेतलं? गंठनला? अंबानीने घंट्या दत्तक घेतला? अच्छा गांठ्यात असं काय हे दत्तक घ्यायचो ग? आपल्या ठेपर बस. चला चला. आईला प्रेम आहे. इथं आपण टुकारवाने हिंडत बसलो, आपण नसतं का जाऊन बसलो त्या अंबानीच्या मांडीवर. अरे काय बने पण म्हणतो अंबानी भेटन कुठं आपल्याला? अरे भेटन कुठं ना आपण बसला असतो. हे बघा देव आहे ना प्रत्येकाला एक संधी देत असतो. कोणकोणत्या संधीचं सोनं करतं. घंट्याला संधी भेटली, घंट्याने संधीचं सोनं केलं. जाऊ दे आता तुम्ही बी विसरून जा. घंट्याला करू दे त्याची लाईफ एन्जॉय. नाही पण मला काय म्हणायचं सरपंच ही नेमकं कशी प्रोसिजर असेल बरं ही मांडीवर बसायची? वहिनी लेट स्टार्ट नाऊ. अहो किती दिवस या असं जनावरांचं शेण कूड खुरपणी टुरपणी करत बसणार? एकदम नाही का लो माइंडेड पीपल. मला वाटत नाही का असं माणसाने मोठं व्हावं, रिच? मस्त वाटतो भाऊजी, पण काय करणार, यांना साधं माझं बचत गटात काम केलेलं पण जमत नाही, त्यांना जुलाब लागलेत. तुम्ही माझ्या बरोबर मुंबईला येता का? मुंबईला तुम्हाला एखादं एसी ब्युटी पार्लर नाही तर एखादा मॉल टाकून देतो. हो भया, तुम्ही पैसे सगळं मी देतो, तुम्ही फक्त गल्ल्यावर बसायचं आणि पैसे मोजायचे. खरं? हा मॉल मध्ये खुर्ची, आराम खुर्ची आणि पैसे. मस्तच. मुंबईला काय मॉल टाकून राहिला काय तू? बघितलं का? अजून मॉल झाला नाही, आला सिक्युरिटी गार्ड काम मागायला. मी नाही टाकत, मग आमच्या वहिनी टाकतात मुंबईमध्ये मॉल. आमच्या वहिनी हा आणि माय बायको हा मॉल टाकतात मॉल. आणि तिला काय करायचं मॉलचं? विचारून घ्या काय करायचं. मॉल टाकायचं काय तुला? भाऊजी म्हणत होते हो काय की मुंबईला चला, तिथे तुम्हाला एक तर पार्लर काढून देतो नाही तर मॉल काढून देतो म्हणून. आणि इथं शेण कोण काढीन? वहिनी तुम्ही ह्या अशा नतद्रष्ट ह्युमन पीपल बरोबर आहे ना अजिबात राहत नका तो. अरे पण गांठ्या, डोंट कॉल मी गांठ्या, कॉल मी गंठन सर. आय एम गंठन कुमार बंबानी. खरंय भाऊजी, अहो या माणसाबरोबर लग्न झाले ना तेव्हापासून माझ्या आयुष्याची बर्बादी झाली. हायला मुंबईला जाऊन आला तर लय मोठ्या गप्पा करायला लागलाय तू. वहिनी येतात मुंबईला, चला घ्या विचारून, देतो मॉल टाकून. अहो मी काय म्हणते, भाऊजी म्हणतात तर टाकूयात का आपण मॉल? जायचं आपण मुंबईला? मुंबईला जायचं का? तिथं काय व्हिटिटेशन झाडायचं का जाऊन?
सरपंच तिथे 2 टायमाचं खातो ना तेच बरं आहे. हा. त्याला घेतलाय बांबानीने मांडीव, आपल्याला तर पायाला नाही घ्यायचा त्यो. आणि म्हणे चल मुंबईला. बघितलं कसले ते. बाहेर माझी गाडी उभी, हा गाडी जवळ माझा पीए, हा. त्याच्याकडून 1 लाखाचा चेक घ्या आणि बँकेत अकाउंट नसेल तर 1 लाखाचा बंडल घ्या. हा येऊ का मी? टंटन मला दे ना एखादा चेक. तुम्ही संध्याकाळी फाट्यावर भेटा. वाटेल बेटा. पुअर पीपल, हा लो माइंडेड पीपल. यांनी तर डायरेक्ट पाट्यावर मारलं. अय गरीब, काय गंठन शेठ, काय म्हणतात जनावर? काय जनावर काय म्हणणार तर खात्यात काढवा देतात दूध. काढबा हा मग हे धर पैसे. उद्यापासून तुझ्या होल सगळ्या जनावरांना आहे ना काजू कणी खाऊ घाल. काजू कोणी? हा, अरे इथं मला काजू बघायला भेटणार आणि तू जनावरांना काजू कोणी खाऊ घाल म्हणतोय. डोंट वरी. दर महिन्याला तुझ्या जनावरांच्या काजू कणीचे पैसे तुझ्या अकाउंटला जमा होतील 1 तारखेला. हा अजिबात काळजी नाही करायची. अरे बापरे, पुअर पीपल, लो माइंडेड पीपल. व्हायला काही अड्याच्या हातात पेढा दिला बा. कुठं तरडाला मावळा सापडलं बा याला. अय कमलेश, नमस्कार. काय म्हणतो? काय नाही कंट्रोल, तुम्हीच काहीतरी म्हणा, आमचं काय नाही, आमचं आहे तेच आहे. या कधी मुंबईला आले ते या आपल्या बांगल्यावर. मुंबईला यायचं कार्ड. हे बघू पहिलं कार्डच कसलं भारी आहे. याला गंटर भाऊ, आम्ही मुंबईला येतो, आमचे पदर पैसे नाही का 200-500 रुपये खर्च करून आम्हाला तिकडे नरीमन पॉइंट, ताज हॉटेल, ते मुंबई आम्हाला फिरवा ना तुम्ही. तिकडे सगळं जेवण, फिरवतो, काळजी नका करू. तिकडे जेवणाचं पण बरं का तेवढे. होय, ते एंटिटी काय ते बिल्डिंग नाही का किती मोठी ती. आम्हाला त्या बिल्डिंग मध्ये अरे यायचं. राव. एक अशी लांब जर नुसती बघायला भेटले ना तरी बास बस माहिती. बस समाधानी समाधानी. सांगून तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये बसून पोहे खाऊ घालतो का नाही बघा. खरंच हा. हायला येतोच मग 100% येणार आम्ही. आपल्याला पनेल बिनवेलला पण इकडे तिकडे जरा ताज बारला गंटर पाहिजे. काळजीच नका करू. ज्या दिवशी मुंबईला यायचंय ना सकाळी निघताना मला ह्या नंबरला फोन कर. आणि चालेल खाली ना, पत्ता आहे. 100%. येस, येऊ का? आम्हाला बोटेने बिटेने सगळं फिरायची ना. पैसे आहेत का यायला? हा करू मॅनेज करून आम्ही. तुमचे तोंड बघून नाही वाटत तुमच्याकडून मॅनेज होईल. हे घे गंटर चल येऊ का? हा हे येडे, हे बघ 1000 रुपये भाई जायला. कसलं मोठा झालं गंटर कुमार. बरं झालं की कार्ड जपून ठेवले, महत्वाचं आहे आपल्याकडे. आयुष्याचं काय होते त्याला एखाद्याला टर्निंग पॉईंट असतो, या टर्निंग पॉईंट आहे. आपण भेटलो, अंबानी साहेब म्हणला आपलं गंटर भेट झाली, आपल्याला बी जॉब लागला तिथं तर. अगो बाबू गंटर. अगो बाई गंठन भाऊजी, हे काय नवीन आता? याच्यात आहे ना विमानाचं तिकीट आहे. 25 तारखेला विमान आहे पुण्यावरून तुम्हाला डायरेक्ट. 8 दिवस स्वित्झर्लंडला फिरून या. हॉटेलचं बुकिंग सगळं डिटेल त्याच्यात आहेत. खरं काय? एवढं श्रीमंत कसं काय झाले तुम्ही? आता काय सांगायचं तुम्हाला. बंबानी आहेत ना, बंबानी शेठ, हा. त्यांनी मला दत्तक घेतलंय, मांडीवर घेतलंय. अगो बाई खरं काय? अरे वा, लय भारी झालं हा तुमचं खरंच. हा मग तुम्ही जाऊन या एकदा स्वित्झर्लंडला. कसं हा. वाटलं काय मला सांगा. नक्की नक्की जाते. मग ऐका ना गंठन भाऊजी, हा. माझी छोटी बहीण आहे, तिच्याशी लग्न करता का? नाही नाही, अहो करा ना. बघ तुम्हाला फोटो दाखवते बघा. अहो माझ्याकडे बायोडाटा ते ठिकाणी पडून मोबाईल हँग व्हायला ते जाऊ लागला. दे. हे बायोडाटा बघा कशी, बघा बघा भारी का नाही? ठीक आहे, तुम्ही म्हणता तर तुमच्या आग्रह खातर करतो लग्न. कधीच तारीख काढायची मग? तुम्ही सांगा, मी लगेच बोलते तिच्याशी. मांडो बिंडो टाकायला सांगा, बघू 1-4-5 दिवसात करून टाकू. बरं बरं चालेल. काय गंठन लयच बहिणी संग खुसूर फुसूर गप्पा चालल्यात, काय भानगडी? काय ना चोरमन, वहिनी चालल्या स्वित्झर्लंडला, त्यांना म्हणलं जाऊन अरे फिरून या. बापरे, डायरेक्ट स्वित्झर्लंड. हा हे बघा तिकीट. गंठन भाऊजीने दिलं. श्रीमंत झाले ते. हा ते काय अंबानीने मांडीवर घेतले. बंबाने बंबाने. हा का? हा. बघा ना, आपल्याला मांडीवर घेत असले तर ते अंबानी. अहो, तुम्ही त्यांची मांडी मोडता. अरे बघा प्रयत्न करून. बरं ते जाऊ द्या, पण एखाद्या कंपनीत पार्टनरशिप वगैरे बघा त्या. पार्टनरशिपचं करता येईल नियोजन. तेवढं करा पार्टनरशिपचा पाहा त्या क्यू मोबाईल कंपनी का काय त्याच्यात. मोबाईलचं पण चालू आहे आणि ते आपले ब्लेड आहेत का दाढीचे, हा हा तिची नवीन कंपनी सुरू होणार आहे. असं, मी बोलतो घरी गेलो त्यांच्या. बरं चांगलं आहे चांगलं आहे. आणि ते लग्नाचं काय माझ्या बहिणीशी. तुमच्या बहिणी? हा तिचं नाही का घटस्फोट झालेला. हा हा हा, तिला मग- 2 लेकरं बी येत. ते कशाला ही दुसरी, हा ही दुसरी, हा, हा, फक्त ही. दुसरी. काय वहिनी खरं खरं नाही सांगा. नाही नाही, ती मुलं दुसरी, नाही तिला. ती तिच्यापेक्षा लहान आहे.
हा तुम्ही म्हणता ते ते बरोबर. आत्ताच लग्न झालं नव्हतं का ती तिला मुलं बिलं काही नाही गंठन भाऊजी मग नवरा घटस्फोट झाला ना घटस्फोट झालाय. नाही ती नको मला. मग वहिनी चांगली कोणती? अहो आत्ताच लग्न झालं होतं तिचं 6 महिन्यात झालं फक्त घटस्फोट झाला मुलं बिलं काही नाही आता नाही का फोटो दाखवला हा तीच ना फोटो हा, तीच, मी तीच. करतो काय अडचण. नक्की ना हा यांचं काय ऐकू नका त्यांना म्हणा मांडो बिंडो टाका वाजंत्री भटजी बिटजी सगळं सांगून ठेवा. तुम्ही म्हणता ना ते घंटन त्या लग्नाचा खर्च बिर्च सगळा माझ्याकडे लागला. काय डीजे फिजे भटजी बिटजी बँड बाजा सगळं आपण बघणार. फक्त आपलं ते क्यू कंपनीमध्ये मोबाईलची ती कंपनी नाही का त्याच्यामध्ये फक्त पार्टनरशिपचं ती करून देतो ते डोंट वरी. हा येऊ का? तुमचं म्हणा. लक्ष राहू द्या पण का गंठन भाऊजी हो हा बाई कसलं भारी झालं ना भारी झालं याचा नवरदेव बी चांगला सापडलाय. श्रीमंत आहे ना शेवटी काय करणार चांगलाय चला आता. वा 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 गंठन कुमार जमलं भाऊ एकदाच लग्न. बघ बाया 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 काय जिन्नस आहे भारी एकदम हिरोईनी सारखीच. हा आणि इकडून सगळे ऐकू येते. इकडून ढोलचा आवाज येतोय. अय डीजे वाल्या अरे आवाज वाढव थोडा. हा 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 मस्त पैकी आता लग्न होणार माझी नवरी बाई बाई. पिये पिये देवा अरे खऱ्या आयुष्यात नाही तर निदान स्वप्नात तरी माझं लग्न होऊ द्यायचं होतं ना रे. अरे आम्ही सामान्य माणसं आम्हाला वाटणाऱ्या असामान्य गोष्टी आम्ही कायम स्वप्नातच बघतो. आम्हाला माहित असतं हे खोटं आहे. स्वप्न संपलं की हे सगळं संपणार. पण माहीत असून सुद्धा आम्हाला ते स्वप्न वारंवार बघायला आवडतं. मला पण माहिती आहे देवा खऱ्या आयुष्यात तर नाही पण स्वप्नात सुद्धा माझं कधीच लग्न होणार नाही. ठीक आहे जशी तुझी इच्छा. ए बाळू भाऊ 100 रुपये देणार लय भूक लागली फारसांग खायचंय. बाळू भाऊ दे पटकन.